पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना पवित्र आत्म्याचा अभिषेक लाभू दे. हालेलुया. अध्यायामध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मोशेने देवाजवळ एक प्रार्थना केली. हालेलुया. देवाला सांगितलं, तू आमच्या सोबत आहे असे जगाला कसे कळणार? तू जर आमच्या सोबत येत नाही तर आम्ही तुझ्या आहेत म्हणून लोकांना कसं कळणार? हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्हाला तुझा आशीर्वाद वर ते नको. हालेलुया. आम्हाला तू स्वतः आमच्या सोबत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांना देवाच्या लेकरांना निराळा करणारी गोष्ट काही आहे? हालेलुया. त्यांच्या सोबत देव आहे. हालेलुया. त्यांच्या हालचालमध्ये, त्यांच्या बोलणे चालण्यामध्ये, त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये उठून दिसत आहे यांच्या सोबत देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जगातील सर्वात लहान देशामध्ये एक आहे इस्रायल. देवानी त्यांच्याविषयी बोललेलं आहे, मी तुम्हाला निवडलो कारण तुम्ही सर्वात लहान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर त्यांच्या सोबत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनींनो, इस्रायल लोकांच्या मध्ये परमेश्वर आहे हे त्याची शक्ती आहे. परमेश्वराचे संदेश ते इस्रायल लोकांच्या बरोबर आहे. खरा संदेश ते लोक देत आहेत. हालेलुया. खोटे संदेश ते पण आहेत. खोटे संदेष्ट्यांपासून खऱ्या संदेष्ट्यांना ओळखणे इस्रायल लोकांसाठी मोठा चॅलेंज होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांना देवानी बोललेली गोष्ट असे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जसे पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांचा शत्रू म्हणजे दुष्ट आत्मा, दुष्ट शक्ती कायम इस्रायल लोकांना एक परीक्षा टाकत आहे. कोणता परीक्षा? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यामध्ये राहणाऱ्या देवाला काय करून त्यांच्यापासून बाहेर काढता येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. उदाहरणासाठी बोललं तर एझेकिएल ग्रंथामध्ये हालेलुया परमेश्वराचे महत्व देवाच्या लेकरांना
मंदिराला वर सोडून जात आहे अशा गोष्टीबद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. लोक जेव्हा तयार होत आहे चांगुलपणाचं जीवन जगायला, परत देवाकडे वळायला, जेव्हा माणसं तयार होत आहे तेव्हा परमेश्वर परत गौरवाने त्यांच्यामध्ये येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण एझेकिएल ग्रंथ घेऊ. यातील 43वा अध्याय आता आपण उघडूया. प्रेज द लॉर्ड. एझेकिएल ग्रंथ 43वा अध्यायातील हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता आपण 8व्या वचनापासूनचे वचन ऐकूया. त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्या शेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभा शेजारी उभारले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती. अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला, म्हणून मी रागाने त्यांचा नाश केला. आता त्यांनी आपला व्यभिचार व त्याच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मृती मजपासून दूर घालवाव्या, मग मी त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाची लेकरं जे काही काम करत आहे, देवाची लेकरं जे काही कष्ट करत आहे, त्या कामामध्ये कष्टामध्ये देवाचा गौरव प्रकट करून द्यायला देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या सोबत देव आहे म्हणून सर्व दुनियाला दिसू दे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना कोणी केलं? मोशेने केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेच्या प्रार्थनाप्रमाणे शेवट मोशेने देवाला बरोबर घेऊनच गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आजचा दिवस ही जी पवित्र मिसा आपण अर्पण करीत आहोत, या मिसा प्रार्थना खूप महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रत्येक मिसा प्रार्थना नवा कराराचा आठवण करून देणारी प्रार्थना आहे. नवा करार म्हणून बोलताना लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे जुनं करार आहे. हालेलुया. जुनं करारामध्ये परमेश्वर सांगत आहे की हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही करार पाळलं तर तुम्ही माझे देव, माझे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही करार तोडलं तर मी तुमचा देव म्हणून बरोबर राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लेकरांना ओळखण्यासाठी जुन्या करारामध्ये भरपूर मार्गवर आहे. हालेलुया. हालेलुया. नवा कराराविषयी सांगितलेला आहे एक शाश्वत करार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 नवा करारामध्ये प्रभू येशू स्वतः बलिदान अर्पण करताय. इथे एकच पार्टी महत्वाचा आहे, स्ट्रॉंग आहे. हालेलुया. त्या पार्टी कोण आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आपल्यामध्ये कोणाला बाजूला उभं केलं नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांचे पाप
कांद्यावर घेऊन येशू वधस्तंभ उचलून काल्वरी टेकडीकडे गेला. प्रेज द लॉर्ड. एकच बलिदान अर्पण केला. ज्यामध्ये अनेक लोकांचा नाक पुढं जे बंद होते ते आता उघडलेलं आहे. कोणाचा नाक पुढं सर्दीमुळे बंद होते ते आता उघडलेलं आहे. असं कोणाला अनुभव आला तर हात वर करा. एक हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला मोठा एक त्रास असलेले व्यक्ती होते. हालेलुया. वेल्टनला काही वर्ष झाला औषध वगैरे घेत आहे. देवानी त्याचा नाक पुढा आता उघडलं. आपण टाळ्या अजून काही लोकांचा नाक पुढा आता क्लिअर झालेला आहे. चेक करून बघा क्लिअर झाला का म्हणून. अजून तिघांना बरेपणा आलेला आहे. कोणाला आहे बघा. एक झालं. अजून दोघे जण आहेत. अजून दोघे जण आहेत. बंद होते ते होते. दोन झालं. अजून कोणतरी एक जण आहे. हालेलुया. अजून कोणतरी एक जण आहे. त्यांना जे बंद होते ते नाक आता उघडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जेवढे लोकांना या भागामध्ये या सर्व भागामध्ये अगोदर दुखत होता, हाताच्या वेगवेगळ्या भागामध्ये दुखणं होता, ते सर्व लोक आता बघा ते दुखणे तिकडे आहे का म्हणून. त्या लोकांचा या सर्व भागातील दुखणे क्लिअर झालेलं आहे. ते लोक हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. आपण टाळ्या वाजवत प्रेज द लॉर्ड. लिक्विडच्या संबंधामध्ये लिक्विड पास होण्याच्या संबंधामध्ये दुखणे त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने सुटका दिली आहे. काही लोकांना जे गॅस पकडल्यासारखा त्रास असायचा ते आता क्लिअर झालेला आहे. दाताच्या संबंधातील त्रास असलेल्या लोकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. परदेशामध्ये कामाला जाण्याच्या संदर्भामध्ये कोणाला तरी मनामध्ये इच्छा होती, प्रार्थना करत होते. तुझ्या प्रार्थना देवानी ऐकलेला आहे आणि अनेकांना आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. काम धंदा नाही म्हणून खूप त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा या दिवसांमध्ये एक धंदा चालू करण्याच्या संबंधामध्ये एक नवीन आयडिया विचार देणार आहे. हालेलुया. आता आपण आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिताने पुत्राने पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया.